तुम्ही जसं म्हणजे पक्षफुटीनंतर कधी उद्धव ठाकरे किंवा जसं तुम्ही म्हणालात की संजय राऊत माझे मित्र आहेत, तर कधी बोलणं झालं, कधी कनेक्ट झालात तुम्ही किंवा तिकडनं कधी तुमच्याशी बोलणं झालं की पक्षफुटीनंतर पूर्णपणे संजय शिरसाट पूर्णपणे मातोश्रीपासून लांब गेले, तिथं चित्रपटात तर बघितलं की कसे लांब गेले, पण त्याच्यानंतर कधी कनेक्ट झाला, कधी उद्धव ठाकरेंना बोलला? ते राजा लोक आहेत, आपण कार्यकर्ते आहोत. राजाच्या सैन्यातला एखादा सैनिक बाजूला गेला तर राजाला काय फरक पडतो? आणि ते बोलतात तसं, ज्याला राहायचं त्यांनी राहा, ज्याला जायचं त्यांनी जा. म्हणून आपण सैन्याच्या भूमिकेत होतो, सैनिकाच्या भूमिकेत होतो. म्हणून आपल्यामुळं त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही, ते मोठे लोक आहेत. म्हणून आपण ही काळजी कधी अपेक्षाही करू नये, काळजीही करू नये की आपल्यामुळं त्यांचं काही बिघडलं आहे किंवा ते आपल्याला कधीतरी बोलवतील. ही कशासाठी अपेक्षा करायची? रामदास दानवे मागच्या कट्ट्यामध्ये बोलले की दोन शिवसेना ज्या वेगळ्या वेगळ्या झाल्या त्या एकत्र आल्या पाहिजे, सगळे परत एकत्र आले पाहिजे, ताकद दिसली पाहिजे. हे सांग ना म्हणा उद्धव साहेबाला जाऊन. तुम्ही सांगणार का एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन? नाही, मी कशाला सांगू? आम्ही तर कधी फुटायच्या मनस्थितीत नव्हतोच ना. पण आम्हाला ते अनुभव आहे की ते होणार नाही, ते ऐकणार नाहीत. हे जेव्हा लास्टच्या घडीला सुद्धापर्यंत आम्ही प्रयत्न केलेत ना. पण त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक संजय होता, ते असं मोबाईलवर दाखवायचा. काही जे लोक इथं राहिले होते त्यांना, हे बघा आज 14 लोक रात्री तिथून निघणार आहे हॉटेल वेटरच्या ड्रेसमध्ये, असं तर दाखवायचं. असं हे बघा 14 लोक निघतात आता रात्री गोवाट्याहून, सुरतहून. असे मिसगाईड करणारे लोक त्यांच्या आजूबाजूला जे होते ना, त्याच्यामुळे ही अवस्था आलेली. तुम्ही पक्ष म्हणून पाहिलं नाही, या लोकांनी पक्ष विकला बाजूच्या लोकांनी. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की माझ्या जिल्ह्यामध्ये 2 तिकीटं पक्षाच्या माणसाला, 60 तिकीटं जिसके हाथ में मिला उसने बेचा. कसा पक्ष चालेल? आम्हाला शिवसेना प्रमुखाने मला पहिल्यांदा जेव्हा तिकीट दिलं ना, अनेक दिग्गज लाईनमध्ये होते, दिग्गज लोक, त्यांचे नाव मी सांगू शकतो पण आता योग्य नाही. बाळासाहेब म्हणले नाही, संजयच उमेदवार राहील. हा सांगणारा नेता होता आमचा तो. आता नेमकं पक्षप्रमुख कोण आहे? क्वेश्चन मार्क आहे. मग सगळेजण आता पर्याय शोधत आहेत. मग तर संजय राऊतला पकडायचं का आणखीन कुणाला पकडायचं? आता मिलिंद नार्वेकरची पोझिशन काय? हे सगळं लोक आता संभ्रमात आहेत. जे आमदार आहेत ना, त्यांना एकदा विचारा तुमची अवस्था काय आहे? तुमची अवस्था काय आहे? एकदम मजेत आहे. ज्या पद्धतीने आम्ही गेलो, ज्या पद्धतीने वागलो, ज्या पद्धतीने आज आहोत, मला वाटतं अशा पद्धतीने जर आणखीन चांगलं काम केलं तर निश्चितच आणखी भविष्यामध्ये आणखीन चांगलं लोकांमध्ये आपण जाऊ शकतो. ज्या खुर्चीवर तुम्ही आज बसलात त्याच खुर्चीवर मागच्या शनिवारी दानवे बोलले, जे आत्ता वेदांतने तुम्हाला सांगितलं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ही त्यांची इच्छा आहे. तुम्ही आत्ता म्हणताय की ते त्यांनी जाऊन त्यांच्या नेत्याला सांगावं. कदाचित ते होणं शक्य नाही आहे, पण दानवेंनी एक वेगळी आठवण सांगितली की तुम्ही सगळी मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ताटात एकेकाळी जेवायचात. तुम्हाला काय आठवण येत? नक्कीच. आणि कोण कोण तुम्ही सगळे, म्हणजे दानवे, तुम्ही आणि कोण? दानवे तसं आम्हाला फार ज्युनियर. मी त्याच्या वार्डामध्ये जेव्हा शाखा उद्घाटन केलं त्या टायमाला तो 8वीला होता. हे त्यांनी सांगितलेलं किस्सा. मला काय तर 8वीचा पूर्व मी थोडी ओळखत होतो, म्हणजे तेवढा ज्युनियर आहे. परंतु त्या काळापासून तोही मला पाहतोय, मी त्याला पाहतोय. म्हणजे ह्या ज्युनियर सिनियरचा फरक नाही करत. परंतु तिथलचा असलेला शिवसैनिक आणि नेता, मग तो चंद्रकांत खैरे असो, अंबादास दानवे असो, जयस्वाल असो, हे सगळं कुटुंब म्हणून आम्ही वावरत होतो. आणि त्याच्यात आम्ही एकमेकांमध्ये फरक करत नव्हतो. आणि ती जी ताकद होती ना, त्या ताकदीच्या जोरावर शिवसेना प्रमुख सांगायचे संभाजीनगर माझं आवडतं शहर आहे. आणि हे प्रकार आता त्यांनी सांगितलं 2 शिवसेना एकत्रित आल्या पाहिजे. बाबा आता राजसाहेबांबरोबर आलेले आहेत, काय त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? काहीतरी त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असेल म्हणून कदाचित त्यांनी हे वाक्य वापरलं असावं. मग तो जो आत्ता मुद्दा काढलाय, राज आणि उद्धव एकत्र येत आहेत, त्याच्याविषयी तुमचं मत काय? आनंद आहे. 2 भाऊ एकत्र आलेत, मराठी मुद्द्यावर आलेले आहेत, आनंद आहे. आपण जर आता आजच्या घडीला त्याच्यावर भाष्य करणं योग्य पण नाही. उद्या त्यांची युती होते की नाही माहीत नाही. महाविकास आघाडीचं काय होईल माहीत नाही. राजसाहेब काय काँग्रेसचा प्रचार करतील का माहीत नाहीत. म्हणून आज त्याच्यावर भाष्य करून उद्या त्यांचं काय स्ट्रॅटेजी असेल ते पक्षाचे मोठे नेते आहेत, दोन्ही बी मोठे नेते आहेत, ते ठरवतील. आपण चिंता करून काय होणार आहे? म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देत असतो.
सर असं आहे की महाराष्ट्राचं राजकारणाचं जे समीकरण आहे ते संधी बघून वेळोवेळी बदलतं असं पाहायला मिळतं. तर आत्ता जसं तुम्ही म्हणालेत की म्हणजे दानवेंनी म्हणाले ते आनंद होईल त्यांना जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर भविष्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे एकत्र येणार का? याच्यावर आज भाष्य करणं योग्य नाही, कारण की दरी एवढी वाढलेली आहे आणि संधी पाहून राजकारण हे काय आताच होत नाही आहे. ही परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला. शरद पवारने किती संध्या पाहिल्यात, सगळ्या संधी बदलू, त्यांना कधी कोणी बोललं का? आणि राजकारणामध्ये असं चढउतार येणं जाणं किंवा हा तिकडे जाणं तो इकडे येणं, आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक पक्षामध्ये बघा आलेले काही इन्कमिंग असेल आउटगोईंग असेल ते कधी ना कधी त्या पक्षात होते या पक्षात गेले, त्या पक्षात होते या पक्षात गेले, हे चालत असतं. हे न थांबणारं चक्र आहे. म्हणून आता आमचं सुद्धा उद्या काय होईल किंवा शिंदेसाहेब काय निर्णय घेतील त्याच्यावर सर्व अवलंबून असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.